नॅशनल महामार्गावर कोकणगाव शिवारात अपघातांचा हॉटस्पॉट झालाय। निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारातून जाणारा मुंबई नॅशनल महामार्ग सध्या अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असल्याचं चित्र आहे। शनी मंदिराजवळील परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये 4 ते 5 अपघात घडले असून त्यात किरकोळ अपघातांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलंय। या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या ठिकाणी महामार्गावरून वेगानं येणारी वाहनं अचानक अपघातग्रस्त होत असल्याचं दिसून येत आहे। कोकणगाव उड्डाण पूल सुरू होण्याच्या अगोदरच अनेक वेळा अपघात होत असल्याचं स्थानिक नागरिक आणि वाहन चालक सांगतायत। विशेषतः रात्रीच्या वेळी आणि अवजड वाहनांच्या वर्दळीच्या वेळेस धोका अधिक वाढतोय। शनी मंदिर परिसरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर पिंपळगाव टोल नाका असून टोल नाक्याच्या आधी वाहन चालक वेग कमी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याचवेळी उड्डाण पूल सुरू होणे, रस्त्याचा उतार, अचानक वळण तसेच पुरेशा सूचनांच्या फलकांचा अभाव यामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकतो। परिणामी वेग नियंत्रण करणं अवघड ठरत असून वाहन चालकांना अपघातांना सामोरं जावं लागतंय। काही वाहनधारक रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून वेगात वाहन चालवतात, तर काही वेळा रस्त्यावरील खड्डे, अपुरी प्रकाश व्यवस्था व अस्पष्ट लेन मार्किंगही अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचं मत व्यक्त केलं जातंय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं तात्काळ या भागाची पाहणी करून अपघातांची नेमकी कारणं शोधणं अत्यंत गरजेचं बनलंय। वेग मर्यादा दर्शवणारे फलक, रंबल स्ट्रिप, फ्लॅशर लाईट, सीसीटीव्ही तसेच पोलिसांची नियमित गस्त या उपाययोजना तातडीनं राबवल्यास भविष्यातील गंभीर अपघात टाळता येऊ शकतात, अशी अपेक्षा वाहनधारक आणि नागरिकांकडून व्यक्त केली जाते। तर पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील रुग्णवाहिका गेल्या 1.5 महिन्यांपासून बंद असल्यानं मुंबई नॅशनल महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नाहीये। कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न आणि ठेका बदलल्यानं ही सेवा ठप्प आहे। यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून अपघातग्रस्त वाहनधारकांची मोठी हानी होत आहे। यामुळे तात्काळ रुग्णवाहिका सुरू करण्याची जोरदार मागणी आता वाहनधारकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।